नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की वेंको महाराज आणि शकुंतला स्वयंपाकघरात असतात. शकुंतला अधोक्षजला आवाज देते की आदू बाळा लवकर ये फराळाला. शकुंतलाचा आवाज ऐकून आदू पटकन येतो आणि वेंको महाराजांसोबत फराळाला बसतो. वेंको महाराज आदूला विचारतात की अरे गोपाळ दादा कुठे आहे. यावर आदू काहीच बोलत नाही. मग शकुंतला सांगते की अहो त्याला फटाक्यांचा आवाज आवडत नाही ना, म्हणून तो सकाळीच टेकडीवर गेलाय. मग वेंको महाराज विचारतात की आणि आपली इंदू. मग शकुंतला सांगते की अहो ती आणि सुशीला आत्या पहाटे पहाटेच बाहेर गेलेत. वेंको महाराज म्हणतात की चला, म्हणजे अधोक्षज आणि आजचा सगळा फराळ फस्त करण्याची जबाबदारी फक्त आपल्या दोघांवर आहे तर, असं म्हणून शकुंतला आणि वेंको महाराज हसायला लागतात. मात्र अधोक्षजचा चेहरा पडलेला असतो. अधोक्षजकडे बघून वेंको महाराज आणि शकुंतला दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात की नक्की याला काय झालं. वेंको महाराज अधोक्षजकडे बघून म्हणतात की चला सुरुवात करा. आता शकुंतला तिला काहीतरी काम आहे असं म्हणून तिथून निघून जाते. अधोक्षजचं फराळाकडे अजिबात लक्ष नसतं. वेंको महाराज आदूकडे बघून म्हणतात की अधोक्षज चल सुरू कर बघू. अधोक्षज खूप टेन्शनमध्ये असतो आणि त्याला आठवतं की तो इंदूला म्हणाला होता की मी जे सांगतोय ना ते तू कर. तू जे उद्या वेंकू काकांसोबत कीर्तन करणार आहेस ना ते करायचं नाही. अधोक्षजला असं टेन्शनमध्ये बघून वेंको महाराज अधोक्षजला विचारतात की आदू तू इतका टेन्शनमध्ये का आहेस बाळा, भांडण झालं आहे का गोपाळदादाशी. तर आदू म्हणतो की नाही. यावर वेंको महाराज म्हणतात की मग वहिनींचा ओरडा पडलाय का. आदू यावर काहीच बोलत नाही. मग वेंको महाराज म्हणतात की अरे मग काय झालंय, तुला मला काही सांगायचं आहे का. मग आदू म्हणतो की हो. मग वेंको महाराज म्हणतात की अरे मग सांग की, एवढं आडेवेडे घ्यायची काय गरज आहे. मग आदू अडखळ सांगतो की ते काल इंदूने कीर्तन केलं नाही. मग वेंको महाराज थोडेसे नाराज होतात. आता आदू पुढे म्हणतो की इंदूने माझ्या सांगण्यावरूनच कीर्तन नाही केलं. हे ऐकून वेंको महाराज खूप शॉक होतात आणि आदूकडे बघायला लागतात. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की माझ्याच घरात राहून माझ्याशीच गद्दारी करताय आणि तामणगावचा रस्ता दाखवू का तुम्हाला. मग प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई अहो तुमची छत्रछाया सोडून मी कुठे जाणार आहे. मोठ्याबाई रागाने प्रेमनाथला म्हणतात की गप्प बसा, माझ्याच घरात राहून इथं कारस्थानं रचताय, लाज नाही वाटत तुम्हाला. मग प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई तुमचा गैरसमज होतोय. आम्ही विंजे सरकार बाहेर काहीही करू पण तुमच्यासोबत. तितक्यात मोठ्याबाई त्यांना थांबवत म्हणतात की गप्प बसा, दमडी कमवण्याची अक्कल नाही आहे तुम्हाला आणि विंजे सरकार म्हणे. तुमचे प्लॅन तर फ्लॉप असतातच पण तुम्ही माणूस म्हणून सुद्धा फ्लॉपच आहात. प्रेमनाथ काहीतरी बोलायला जातो. तितक्यात मोठ्याबाई त्याला थांबवत म्हणतात की गप्प बसा, एक शब्दही काढायचा नाही. जसं तुम्हाला घरामध्ये आणलं ना तसंच तुम्हाला घराबाहेरही काढू शकते, लक्षात ठेवा. यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई तुम्ही जे ठरवाल ते कराल, पण एका गोष्टीचा विचार करा ना, तुम्ही जर मला घराबाहेर हाकललं तर तुम्हीच एकटे पडाल. मग मोठ्याबाई थोडा विचार करतात आणि प्रेमनाथला विचारतात की का केलं तुम्ही असं. मग प्रेमनाथ म्हणतो की अहो सासूबाई पर्यायच नव्हता ना आमच्यासमोर. तुम्हाला मी किती वेळा समजावून सांगितलं पण तुम्ही तुमचा हट्ट काही सोडतच नव्हता, म्हणूनच आम्हाला असं वागावं लागलं. काय आहे ना सासूबाई, इतकं सोन्याच्या खाणीजवळ राहायचं आणि सोनं काढायचं नाही, करंटा माणूस नव्हतं बनायचं आम्हाला. म्हणून पाठराखीन बाईंना 15,000ची सुपारी आणून दिली आम्ही. ते पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी प्रसन्न होणार होते आम्हाला, पण सगळं फिसकटलं. मग मोठ्याबाई म्हणतात की मला आधी का नाही सांगितलं तुम्ही. प्रेमनाथ म्हणतो की अहो कसं सांगणार ना सासूबाई, तुम्हाला जर आधी सांगितलं असतं ना तर तुम्ही मागे लागला असता की अधोक्षज महाराजांना कीर्तन करायला न्या. कसं आहे ना सासूबाई, मोराचा पीस कावळ्याला लावला ना तर कावळ्याचा मोर होत नसतो. यावर मोठ्याबाई रागाने म्हणतात की तोंड सांभाळून बोला. यावर प्रेमनाथ घाबरून म्हणतो की सासूबाई चिडू नका, ती पोरगी कावळा, ती पोरगी. आणि म्हणतो की पण मी काय म्हणतोय ते जरा नीट लक्षात घ्या ना. अहो त्या पोरीला आत्ता एवढे पैसे मिळतात, 10,000 म्हणजे 50,000 रुपयेसुद्धा कमवून देईल ते आपल्याला. आणि अधोक्षज महाराज अजून तयार नाही आहेत, त्यांना तयार व्हायला लय वेळ आहे. अहो त्यांना 1 रुपयाची कोणी सुपारी देणार नाही. हे ऐकून मोठ्याबाई म्हणतात जास्त बोललात ना तर तुमची जीभ आहे ना ती काढून तुमच्या हातात देईल. मग प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई अहो जरा आमची पण बाजू लक्षात घ्या ना. आणि म्हणतो की कसं आहे ना, अधोक्षज महाराजांना महाराज पदापर्यंत तयार होईपर्यंत या सोन्याच्या खाणीचा उपयोग करून घेऊया ना. आणि सोन्याच्या खाणीचा उपयोग करून घेतल्यावर हाताशी भरपूर पैसे राहतील. अधोक्षज महाराजांच्या भविष्याची चिंताच संपेल. त्यांच्यासाठी काहीही करू शकतो आपण. सासूबाई थोडा विचार करा. मोठ्याबाई थोडा विचारात पडतात आणि
आता यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज आणि इंदू विठुरायांच्या मंदिरात येतात आणि विठुरायाला नमस्कार करतात. इंदू थोडीशी नाराज असते. आता व्यंको महाराज इंदूकडे बघून तिला म्हणतात की इंदू बाळा, माझी एक इच्छा आहे, पूर्ण करशील? तर इंदू म्हणते की कोणती इच्छा महाराज? मग व्यंको महाराज म्हणतात की काल तब्येतीचं कारण सांगून तू कीर्तनाला आली नाहीस. हे ऐकून इंदू थोडी घाबरते आणि तिला आठवतं की आदू तिला म्हणाला होता की व्यंको महाराजांसोबत कीर्तन करायचं नाही. इंदू खाली मान घालून उभी असते. आता हे बघून व्यंको महाराज म्हणतात की नाही, खाली मान घालून अशी बघू नकोस, तुला काहीही झालं नव्हतं हे मला ठाऊक आहे. खरं तर मी ना येऊन तुझ्याशी बोलणारच होतो, पण म्हटलं राहू दे, सगळी विठुरायाची इच्छा आहे. आणि ते इंदूला म्हणतात की इंदू बाळा, तुझ्याकडे माझं एकच मागणं आहे. आज मला नाही तर विठुरायाला वचन दे की इथून पुढे कधीही विठुरायाच्या कीर्तन सेवेला तू नाही म्हणणार नाहीस. हे ऐकून इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि ती स्वतःशीच म्हणते की विठुराया, काय करू मी? मला तर आदूने शपथ घातली की तू कीर्तन करायचं नाही. आणि व्यंको महाराज ते तर माझे गुरु आहेत, त्यांचं ऐकणं मला गरजेचं आहे. विठुराया, तूच बघ आता. यानंतर व्यंको महाराज इंदूला म्हणतात की इंदू बाळा, अगं कीर्तन करता येणं ही फार मोठी देणगी आहे आणि ही देणगी फार कमी नशीबवान लोकांना मिळते आणि त्यांच्या हातून विठुरायाची कीर्तन सेवा घडते. अजून एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, कीर्तन करणं ही फक्त एक सेवा नाही आहे, तर ती आपली जबाबदारीसुद्धा आहे आणि ती जबाबदारी विठुरायाने आपल्यावर सोपवली आहे. हे जे उपदेश आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, लोकांना सन्मार्गाला लावतो, ही फार मोठी जबाबदारी आहे बाळा. आणि अशा पद्धतीने विठुरायाची सेवा करण्याची जबाबदारी विठुरायानेच आपल्यावर सोपवली आहे. आणि तू तर किती भाग्यवान आहेस, इतकं कमी वय असूनही इतक्या लहान वयामध्ये ही कला विठुरायाने तुला कृपेने दिली. विठुरायाच्या नामाचा, ज्ञानाचा प्रसार करणे ही तुझी, माझी, खरं तर सगळ्या कीर्तनकारांची जबाबदारी आहे. आणि तीच आपली सेवासुद्धा आहे. आणि तुला इतक्या लहान वयामध्ये कीर्तन सेवा करण्याचं बळ ज्याच्यामुळे मिळालं, त्या विठुरायाची कीर्तन सेवा नाकारणं हे फार मोठं पातक आहे बाळा. आणि ते तुझ्या हातून कधीच घडू नये अशी माझी इच्छा आहे. हे सगळं ऐकून इंदू रडायला लागते. आता व्यंको महाराज इंदूकडे बघत म्हणतात की डोळ्यात पाणी आणू नकोस बाळा. विठुरायाच्या पायावर हात ठेव आणि त्यांना वचन दे की इथून पुढे काही झालं, कितीही कठीण प्रसंग आला, कोणी काहीही सांगितलं, अगदी मीही सांगितलं, तरी कीर्तन करणं कधीच थांबवायचं नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव की कीर्तन करणं ही विठुरायाची सेवाही आहे आणि तोच आपला धर्मसुद्धा आहे आणि त्यामध्ये तू कधीही चुकणार नाहीस. मग इंदू रडत रडत विठुरायांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करते. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की सगळी फंटा गँग ही मजा मस्ती करत असतात, फटाके फोडत असतात. मात्र इंदू घाबरून एका ठिकाणी बसलेली असते. आता पप्प्या सांगतो की इम्रान, तुला माहिती आहे का माझ्या वडिलांनी डबल बार आणलाय? इम्रान आणि पप्प्याचं बोलणं चालूच असतं. इंदू हे सगळं ऐकत असते आणि हसत असते. आता पप्प्या इम्रानला म्हणतो की थांब इम्रान, तुला दाखवतो की माझ्या वडिलांनी मला काय काय फटाके आणलेत. असं म्हणून पप्प्या फटाके घेऊन यायला लागतो. तितक्यात करिश्मा तिथे येते आणि पप्प्याला जोरात धडकते आणि पप्प्याच्या हातातले सगळे फटाके खाली पडतात. पप्प्या करिश्मावर जोरात ओरडतो आणि म्हणतो की करिश्मा, धक्का काय मारतेस गं? करिश्मा यावर म्हणते, दिसत नाही का तुला? आंधळा आहेस का तू? मग पप्प्या म्हणतो की तूच आंधळा आहेस, डोळे फुटलेत का तुझे? मग करिश्मा म्हणते की मग मी आल्यावर साईडला व्हायचं होतं ना. पप्प्या रागाने म्हणतो की तुझी चूक तुझी आहे हां. यावर करिश्मा म्हणते की मग काय करशील, आहे चूक, आणि जास्त बोललास ना तर कुठे ना तुला पप्प्या. मग इम्रान पप्प्याला म्हणतो की जाऊ दे पप्प्या, तुला माहिती नाही का ती येडी आहे. हे ऐकून करिश्मा इम्रानवर सुद्धा खूप जोरात वरडते. इम्रान घाबरून म्हणतो की गोपाळ आला. गोपाळचं नाव ऐकून करिश्मा इकडे तिकडे बघायला लागते की कुठे आहे गोपाळ. मग इम्रान म्हणतो की तेच विचारतोय की कुठे आहे गोपाळ, कारण सकाळपासून दिसलाच नाही ना आम्हाला म्हणून. मग इंदू तिथे येते आणि म्हणते की इम्रान, ते गोपाळ ना, त्याला फटाके फोडायला आवडत नाहीत ना, म्हणून तो इथे नाही आला, म्हणून तो गेला त्याच्या मित्राकडे अभ्यास करायला. मग इम्रान म्हणतो की आणि आदू आदू कुठे आहे? पण तो पण काही दिसला नाही. यावर इंदू थोडा विचार करते आणि म्हणते की हो रे, कुठे आहे आदू? कुठे गेला असेल आदू, काय माहिती. आता पप्प्या इंदूकडे बघून म्हणतो की आणि इंदे, तू तिकडे एकटीच का बसली होतीस? आम्ही इकडे सगळे फटाके वाजवत होतो आणि किती आवाज दिला तुला. चल आता आपण फटाके फोडूया. इंदू म्हणते की तुम्ही फोडा फटाके, मी आलेच. मग सगळेजण फटाके फोडायला जातात. इंदू इकडे स्वतःशीच म्हणते की आदू कुठे गेला असेल आणि त्याला तर फटाके फोडायला खूप आवडतात, असं म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते. आता यानंतर आपण इकडे पाहतो की व्यंको महाराज आणि शकुंतला बोलत असतात. व्यंको महाराज शकुंतलाला म्हणतात की हे सगळं अतिशय चुकीचं आहे हां.
वहिनी तरी हे सगळं का करतायत आणि कशासाठी? मग शकुंतला म्हणते की अहो तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती नाही आहे का? त्या नाही ऐकत कोणाचं. आणि त्यांच्या मनात इंदूविषयी जो द्वेष आहे ना तो फार चुकीचा आहे हो. यावर व्यंको महाराज म्हणतात की हे एवढं बोलून काही होणार नाही. दिवसेंदिवस त्यांचा द्वेष वाढतच चाललाय. कितीही समजावा त्यांना काहीही फरक पडत नाही. अदूने इंदूसाठी जे काही केलं त्याचा राग आलाय त्यांना आणि त्यासाठी त्यांनी अदूशी अबोला धरलाय. त्यांनी काय हे आपण आपण मोठी माणसं आहोत हे शोभतं का आपल्याला? आणि त्यामुळे त्यांनी अदूकरवी इंदूची कीर्तन सेवा बंद करून टाकली. व्यंको महाराज खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की विठुराया या पापातून वाचव रे आम्हाला. मग शकुंतला म्हणते की आम्हाला माफ करा असं नका म्हणू. त्यात स्वतःला घ्यायची काही गरज नाही आहे. माझं ऐका, शांत व्हा. हे बघा सणासुदीचे दिवस आहेत. घरात उगाच क्लेश नको. मग व्यंको महाराज म्हणतात की बरोबर आहे तुझं, म्हणूनच मी मूग गिळून गप्प बसलोय. आणि ते पुढे म्हणतात की नाही शकुंतला, मी सुद्धा दिवाळी संपण्याचीच वाट बघतो. एकदा का दिवाळी झाली ना की या सगळ्यांचा जाब मी वहिनींना विचारणारच. अदूच्या मार्फत इंदूची कीर्तन सेवा बंद करण्याच्या वहिनींनी जो प्रयत्न केला आहे ना ते महापाप आहे शकू. व्यंको महाराज खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की विठुराया या पापातून वाचव रे आम्हाला. मग शकुंतला म्हणते की आम्हाला माफ करा असं नका म्हणू. त्यात स्वतःला घ्यायची काही गरज नाही आहे. माझं ऐका, शांत व्हा. हे बघा सणासुदीचे दिवस आहेत. घरात उगाच क्लेश नको. मग व्यंको महाराज म्हणतात की बरोबर आहे तुझं, म्हणूनच मी मूग गिळून गप्प बसलोय. आणि ते पुढे म्हणतात की नाही शकुंतला, मी सुद्धा दिवाळी संपण्याचीच वाट बघतो. एकदा का दिवाळी झाली ना की या सगळ्यांचा जाब मी वहिनींना विचारणारच. अदूच्या मार्फत इंदूची कीर्तन सेवा बंद करण्याच्या वहिनींनी जो प्रयत्न केला आहे ना ते महापाप आहे शकू, महापाप. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या खोलीत त्यांच्या कपाटातील सगळे दागिने काढून ठेवत असतात. तितक्यात तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्या बाईंकडे बघून म्हणतो की सासूबाई, मी ना जरा कन्फ्यूज आहे हो. यावर मोठ्या बाई विचारतात की काय झालं? मग प्रेमनाथ म्हणतो की काय आहे ना, तुम्ही लक्ष्मीपूजनाची एवढी मोठी जोरदार तयारी करताय आणि दुसरीकडे दारात आलेल्या लक्ष्मीला बाहेर काढण्याचं काम करताय, याला काय अर्थ आहे? मग मोठ्या बाई म्हणतात की हे असं जिलेबीसारखं गोल गोल बोलू नका. काय काम आहे ना ते सरळ बोलायचं. मग प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, आता सरळच बोलतो. तुमचं ना पुत्रप्रेम समजू शकतो आम्ही. आमच्या मेहुण्यांना अधोक्षज महाराजांना कीर्तनकार करण्याचा जो हट्ट आहे ना तुमचा, त्याच्यामुळे तुमचंच नुकसान होतं हे तुमच्या लक्षात येत नाही. अहो दारात आलेल्या लक्ष्मीला असं कोणी परत पाठवेल का सांगा बरं? अहो येत्या लक्ष्मीसाठी दरवाजे उघडायचे असतात. मग मोठ्याबाई म्हणतात की नाही, ती कार्टी तुमच्यासाठी सोन्याची खाणच आहे ना. मग प्रेमनाथ म्हणतो की अहो ती पैशाचा धोधो पाऊस पाडून देईल. मग मोठ्याबाई म्हणतात की धोधो म्हणजे किती हो? यावर प्रेमनाथ म्हणतो की अहो किती म्हणजे हजारो कमवू शकते म्हटल्यावरती लाखोही कमवू शकते, सांगता येत नाही. मग मोठ्याबाई म्हणतात की काय जावई बापू, काय बोलताय? चला ठीक आहे, तुम्ही म्हणून तुम्हाला 50% सूट. 50,000 या पोरीच्या कीर्तनाची सुपारी घ्यायची, तिला कीर्तन करायला लावायचं आणि या महिन्यात 50,000 रुपये कमवून आणायचे. मग प्रेमनाथ घाबरून म्हणतो की अहो सासूबाई, असं एकाच महिन्यात? मग मोठ्याबाई म्हणतात की हो, तर एकाच महिन्यात जर तुमच्या गॅरंटीला अर्थ आहे, नाहीतर नेहमीच तुमची फेकाफेकी. यावर प्रेमनाथ म्हणतो की अहो सासूबाई, आमच्यावर एवढा अविश्वास? तर मोठ्याबाई म्हणतात की आधी योग्यता सिद्ध करा, मगच तुमच्यावर विश्वास ठेवण्यात येईल. आणि ती कार्टी सोन्याची खाण आहे ना, आणि फक्त 50,000 रुपये तर कमवायचे आहेत तुम्हाला. 5 वर फक्त 4च शून्य आहेत की, आणि कमवाल तुम्ही. मग प्रेमनाथ म्हणतो की हो, मान्य आहे तुमचं, पण असं लगेच गॅरंटी द्यायची म्हटलं. मग मोठ्याबाई म्हणतात की काय झालं नाही, नसेल होत तर सांगा आम्हाला. तुमचे फालतू प्लॅन घेऊन ना परत आमच्याकडे नाही यायचं, निघा आता इथून. हे ऐकून प्रेमनाथ तिथून निघून जातो. मोठ्याबाई स्वतःशीच म्हणतात की 50,000 आणि मोठ्याने हसायला लागतात. आणि आजचा भाग इथेच संपतो.